पाहतोय आपण संदेश पाटील सज्ज होताना यावेळेस पात्र फटका हवेत आहे, फटका फटलाय, मोठी विकेट इथं मात्र प्राप्त करतोय बबलू. परतीचा प्रवास करताना इनफॉर्म बॅटर तो म्हणजे सचिन भोईर आउट. संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. आर खेळू चला, बघू चला, जय बजरंग चषक. मोठा मासा गलाला लागलेला आहे. सचिन भोईर याची मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. त्याच्या नावावर 3 अर्धशतक आहेत चालू हंगामामध्ये BC4 फॉर्मेटमध्ये. आणि विकेट घेतला आहे कल्पेश पाटील बबलू याने. आणि काय झेल पाहायला मिळाली महेंद्र मागे. नक्कीच या मॅच मध्ये महेंद्र मागेची खूप चांगली भूमिका पाहायला मिळते. तर अतिशय क्लास झेल पाहिला पण फिनिशर ऑफ महाराष्ट्र महेंद्र मागे आणि टीममध्ये आगमन वापसी करताना. आणि आता मात्र अजून टीमची ताकद वाढलेली आहे. बंटी स्पोर्ट बोरिवली जर म्हटलं तर निलेश देशले पॅन टीम. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांचा संघ पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला ज्यांनी खूप उच्च कोटीवर नेण्याचं काम केलं या भिवंडी शहराच्या माध्यमातून. तर उमेश दलवी येतोय बॅटर क्रमांक 3 पहिल्या चेंडूवर धक्का बसलाय. चांगली बॉलिंग इथं मात्र करताना बबलू राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र स्विंग केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण मात्र गचाळ क्षेत्ररक्षण म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एका क्षणी असं वाटलं होतं की हा विकेट प्राप्त करेल बबलू पण स्वप्न थोडीच मिळालं. क्षेत्ररक्षक या माध्यमातून जीवनदान मिळालंय उमेश दळवी याला. आणि आता मात्र खातं उघडलं गेलं टीम चॅलेंज स्पोर्ट संघाचं एका धावेनी. त्यापूर्वी मात्र बंटी स्पोर्ट बोरली टीमला 2 धावाची इथं मात्र पेनल्टी लावण्यात आलेली आहे. याच पात्र हा फटका कडक आहे, कडक. KDK अफालातून लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार. गौरव खेळाडूचा मान, विजेत्यांचा इथं होतो या सन्मान. जय बजरंग मित्र मंडळ सुरुवात आक्रमण इथे केलेला आहे सुनील पवार. कारण की पहिल्या चेंडूवर एक महाग विकेट प्राप्त केलं होतं कल्पेश बबलू याने. आणि अतिशय जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळते. त्रिमूर्ती गायकर नक्कीच संघाला नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन देत आहे. तर त्रिमूर्ती गायकरच्या बॅटमधून अतिशय क्लास फटका पाहिला पण बॅटच्या मधोमध चेंडू येतोय आणि त्यावर जेव्हा चेंडू बॅटमधून निघतोय ते एक मधुर आवाज आणि निश्चित लॉंगॉनच्या वरतून षटकार ठोकले. खातं उघडतोय त्रिमूर्ती गायकर. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 1-7. चला आपण वेळेचं बाण ठेवायचे कारण की नंतर 2 सामने खेळायचे बाकी आहेत. अन्यथा अजून षटक कमी करावं लागेल. नाही 3:20 सामन्याला सुरुवात झाली आहे. मी टाइम सेट केला आहे कारण की ऑर्गनाइज कमिटीने पूर्णपणे आता माझ्या हातामध्ये जिम्मेदारी सोपली आहे तर मी नक्कीच फॉलो करेन. यश पात्र अडवटण्या फटका पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ठेवलं होते. यश पाटील वंडर बॉय ऑफ टेमगर चेंडूवर येतोय आणि फक्त एका सिंगल इथे मात्र खर्च करेल. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना ती 1-8. अतिशय क्लास हा आयोजन पाहतोय आपण. सिटी आणि सिटी एमर्जिंग असे 2 फॉर्मॅटमधली स्पर्धा पाहतोय. 6वा दिवस आहे. निश्चित संदीप पाटील पाहतोय गुण लेखन करताना. या पात्र ऑफ ड्राईव्हचा फटका आपण. चेंडू पाहतोय डीप मिड ऑफला येतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू परत येईपर्यंत मात्र फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती इथे मात्र 9. खूप चांगली स्कोरिंग करताना आमचे संदेश पाटील यांचे मोठे बंधू संदीप पाटील उपस्थित या व्यासपीठावर शुभागमन होता आहे. खास वसईवरून या स्पर्धेला आचारी आमचे जामबारी रमाकांत पाटील आमचे मामा उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना यावेळेस पात्र अंदरेचा फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल आणि बसलाय दुसरा धक्का इथं मात्र चॅलेंज स्पोर्ट भिवंडीला. खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. धन्यवाद डीजे. समोरच्या स्टँड मध्ये बॅनरची रस्सी पकडली सोडून द्यायची. धन्यवाद. आपण खालती बसा. खूप चांगलं आहे. अभिमानाने
तरी यांचा शो आहे आणि नक्कीच तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली आहे समोरच्या स्टँडमध्ये. जी रशी आहे तिला खिचू नका. मित्रांनो, आपण वसई या परिसरामध्ये नेहमी आपण फिरायला जातो, तेव्हा किनारा धाबा जो आहे तर धाब्यावर आपण नक्कीच लज्जित जेवण नक्कीच करत असतो आणि त्या धाब्याचे प्रोप्रायटर आहेत रमाकांत पाटील मामा. आणि नक्कीच काय या स्पर्धेमध्ये मेजवानी चांगली बनवली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे सुनील पवार. नक्कीच एक दिवस तुला देखील मी बाईकवर घेऊन जाईल, आपण एन्जॉय करू किनारा धाबा. नाही, सध्या बिझी आहे सुनील पवार, नाहीतर कमेंट नक्कीच ऐकायला मजा आली असती. तर मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका आपण. खूप चांगलं षटक राहिलं कल्पेश पाटील बबलू याचं. आज टीममध्ये महेंद्र मागे देखील पूर्णपणे तयारीमध्ये उतरलाय आणि काय झेल पकडली होते. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करून दिला होता कल्पेश पाटील याने. आता खेळपट्टीवर त्रिमूर्ती गायकर जास्त वेळ थांबू शकले नाही. मात्र नवीन फलंदाज योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये आला. आणि जिथं नवीन बॅटर पाहतोय आपण योगेश भालेकर. आणि आता मात्र सुधारित धावसंख्या पाहतोय आपण. पेनल्टीच्या 2 धावा मी ॲड करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्त 9 होत्या, त्या मात्र 2 ॲड 11 धावा धावपलकावर पाहतोय आपण. याच पाहता चांगला चेंडू होता, सुरेख चेंडू. आणि एग्री चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. आणि लेगबाईच्या स्वरूपात मिळते ती सिंगल. धावसंख्येत भर, धावसंख्या 12. योगेश भालेकर जर पाहिलं आपण राहुल केने मॅन फॉर गोडसई. यानंतर 2 सामने खेळायचे बाकी आहेत, म्हणून आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. योगेश भालेकर कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप सोडणारा हा खेळाडू पाहतोय. भावाळे गावाचा एक हा खेळाडू पाहतोय आपण. ग्रामीण विभागातून बिलॉंग करतात. आणि मदर खान जर पाहिलं आपण, आजकाल सिटी क्रिकेटमध्ये ग्रामीणचे स्टार खूप जास्त पाहायला मिळत आहेत. स्वर्गेश सामनाईक गॅलरी टोकाकडनं राहुल केने येतोय परत समोर. यावेळेस मात्र योगेश भालेकर. जबरदस्त प्रदर्शन या वर्षीच्या हंगामामध्ये पाहतोय आपण. मग आपल्या गावासाठी असो की मात्र व्यावसायिक क्रिकेट सिटी क्रिकेटच्या माध्यमातून टीम चॅलेंज स्पोर्ट संघासाठी हाय क्वालिटीचं प्रदर्शन नेहमीच सातत्याने या खेळूच्या माध्यमातून पाहतोय आपण. सज्ज होताना बॉल राहुल केने. याच पाहता अप्रतिम चेंडू होता, पंचाचा बोट आकाशाकडे, बॅटचा हलकाचा स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये मोठा धक्का बसलाय अजून एक चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीमला. गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कड. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग. मी कौतुक करेल सुनील पवार योगेश भालेकर याचं. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडून दिली होती. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. अगदी बरोबर. आणि सातत्याने तो ग्रामीण टुर्नामेंट जेव्हा खेळतो तेव्हा मात्र त्याच प्रकारे तो स्वतःहून बाद निघून जातोय. हे एक चांगल्या महान खेळाडूची ओळख आहे. आता मात्र दयनीय स्थिती म्हणता येईल. मदर खान पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर. आघाडीचे 3 बॅटर मात्र परतीचा प्रवास केला. त्याला शतकशीन लावून घ्यायचं आपण. नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. प्रितेश पाटील दापोडे गावचा हा एक अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर. आणि या टीमवर जर नजर टाकली आपण तर युवा खेळाडू, फक्त एक अनुभवी खेळाडू अल्पेश यांचा जर अपवाद वगळला आपण तर अतिशय चांगला संघ आणि संघाची बांधणी केलेल्या टीमच्या कॅप्टनने. यावर्षी जर विचार केला आपण 2 चषक जिंकून दुसऱ्या क्रमांकावर रँक करताना पाहतोय. प्रथम क्रमांकावर सिटी क्रिकेट जर विचार केला आपण नो डाऊट मग सीजन कुठलंही असो धनीसचं नाव नंबर 1वर असतोय. आणि यावर्षीसुद्धा पाहिलं की आपण क्रमांक 1वर रँक करताना चांगली बॅटिंग करावी लागेल प्रितेश पाटील या बॅटरला. राहुल केने चांगला चेंडू होता, अप्रतिम. काय वेग आहे आणि काय लेंथ लाईन अतिशय अचूक आहे. आता मात्र पूर्णपणे दबाव पाहतोय आपण चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीमवर. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय मदर खान की आपण असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात होईल, पण पहिल्या चेंडूवर धक्का बसला होता. तो एक संगणक आणि इनफॉर्म फलंदाज सचिन भोईर यांचं विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दबाव टाकण्यास सुरुवात केली प्रत्येक बॉलरने. काय अप्रतिम षटक हाताळतोय बॉलर राहुल. गती परिवर्तन, वाईड यॉर्कर, अजून परफेक्ट चेंडू. आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चॅलेंज स्पोर्ट टीमचे बॅटर. जबरदस्त लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते जेडी राहुल केने याच्या माध्यमातून. नक्कीच सध्या ग्रामीण गटाला खेळत नाही, मात्र काय क्रिकेट खेळत आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात तर थोडंसं महागडं षटक होतं, पण इथं मात्र ती लय प्राप्त करताना लय भारी षटक हाताळतोय राहुल केने.
अजून एक चांगला चेंडू मजबूर केले, फक्त छोट्या बॅटीचा वापर केला होता, पुश केले, एक सिंगल मिळेल तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरते. आता मात्र जर पाहिले आपण 3 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 13 धावसंख्या 13 आणि आता मात्र इथून आक्रमण करावं लागेल कारण की दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल 50 पेक्षा जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग राहुल किनेच्या माध्यमातून सज्ज होताना पलटी फटका, पण एवढं छान बॉलिंगच्या अगेन्स्ट तुम्ही सहज पलटी फटका खेळू शकत नाही. चांगले चिरुंडी मात्र षटकाची समाप्ती. मदर जर पाहिला आपण आता मात्र मी तर म्हणेन की अतिशय सुरेख बॉलिंग पाहतोय आपण बंटी स्पोर्ट बॉलिवूड टीमच्या माध्यमातून. बिल्कुल यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी देखने को मिली है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका, रन सिर्फ बने हैं 13 और 3 विकेटें भी गिरी है. दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, जहाँ पर पहले ओवर में कल्पेश बबलू ने अच्छी गेंदबाजी की तो उसके बाद इस ओवर में राहुल केने ने गजब की गेंदबाजी की है. एक षटक 2 धावा आणि 1 गडी बाद, म्हणजे किती किफायती बॉलिंग पाहतोय आपण राहुल किनेच्या माध्यमातून. तर 2 षटकाची समाप्ती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया आपण. ऐकूया मजर खान यांच्या माध्यमातून पुढचं धावतं वर्णन. थैंक यू पवार सर. तो दूसरे सेमीफाइनल का ये मैच इस वक्त चलता हुआ बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक से नीलेश देसले फैम टीम, तो दूसरी तरफ चैलेंज स्पोर्ट्स विलास आर पाटिल फैम टीम और मयूर पाटिल फैम टीम चैलेंज स्पोर्ट्स. पहले बल्लेबाजी करते हुए 2 ओवर में उतने रन नहीं बने, लेकिन अगर हम बल्लेबाजी देखें चैलेंज स्पोर्ट्स की तो काफ़ी डीप तक बल्लेबाजी है. अभी भी कई ऐसे बल्लेबाज हैं जो 1 ओवर में ही मैच का नक्शा पलट सकते, उनका आना बाकी है. और गेंदबाजी में इस वक्त आते हुए अजय कदम, क्या गजब की गेंदबाजी रही थी पिछले मैच में अजय की. अजय का वो और मयूर का वो ओवर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही थी एसके इंटरप्राइजेस के सामने. पहली गेंद वहां पर विकेटों के बीच में इस गेंद को रख दिया और अलॉन्ग द कारपेट इस गेंद को खेला और उसी बीच वहां पर देखना खतरा हो सकता है और विकेट गिरता हुआ उमेश दलवी इस वक्त आउट होकर वापस लौटते हुए. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. हे झटतय राबतय अभिमन्यू तरे, झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना थैंक यू डीजे. समक्ष. देखिए तुरंत ही बैट्समैन भेजना है चैलेंज स्पोर्ट्स. देखिए बहुत ज्यादा समय लिया जा रहा है. नाही, मजर खान त्यांचं देखील मी टाइम सेट केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा संघाचा देखील टाइम सेट केलेला आहे. मी अगोदरच अनाउन्समेंट केलेला आहे की जो संघ टाइम पास करेल त्या संघाला पॅनलाइज केला जाईल. तो बल्लेबाजी के लिए अब इस वक्त आते हुए पवन केने, A1 पवन. इसीलिए मैं कह रहा था कि चैलेंज के पास जो बैटिंग है ना पावर सर, वो बहुत ही मजबूत बैटिंग है. उमेश दलवी रन आउट हुए, इसलिए आउट हुए कि वो खुद गए, पवन को आना था, इसके लिए उनको जाना था. चार विकेट गंवाने के बाद अब तक स्कोर बना है 14. पहली गेंद वहाँ पर अजय की बहुत ही बेहतरीन रही थी और अच्छी तरीके से उस गेंद को खेला था, मिडल किया था वहाँ पर प्रीतेश पाटिल ने. ओवर नंबर 3 का ये खेल चलता हुआ 5-5 ओवर का ये मैच है, दूसरा सेमीफाइनल. स्लोक और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. क्या बेहतरीन स्ट्रोक, एफर्टलेस स्ट्रोक प्रीतेश पाटिल के बल्ले से 6 रन. परसत चौकार षटकारांची हित होणार झुंज संघांची. परसत चौकार षटकारांची हित होणार झुंज संघांची. खेळाडूंच्या सन्मानाची गती होणार. नक्कीच मजर खान, शोएब मेमन ट्रॉफीमध्ये तुला देखील मी सांगितलं होतं की दापोड्याचा हा उगवता सितारा आहे आणि काय क्लास आहे त्याच्याकडे. कमी वयामध्ये भरपूर प्रगती केली आहे प्रीतेश पाटील. चिंटू याने जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. जी बिल्कुल, प्रीतेश पाटिल उर्फ चिंटू, नाम में चिंटू लेकिन काम बड़े हैं इनके. जिस तरह से ये स्ट्रोक लगाया है
टाइमिंग के बलबूते पर ये स्ट्रोक लगाया था। 6 रन। फिर से वहां पर देखना ऑन साइड में इस गेंद को खेल दिया, लेकिन इस बार खिलाड़ी वहां पर मौजूद है, विषय इस वक्त वहां मौजूद है और विकेट गिरता हुआ प्रीतेश का। विकेट हाईलाइट ग्रेट। नक्कीच अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली। मजर खान प्रत्येक विषय याच्या हातून कधी झेल मी सुटताना बघितले नाही आतापर्यंत, आणि काय झेल सूर्यनारायण अगदी डोल्यावर आला होता तरी देखील चेंडूवरती नजर होतं त्याचं आणि चांगली झेल पाहायला मिळते। जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन कैच वहां पर समाप्त किया है प्रतीक विषय ने। प्रीतेश पाटिल इस वक्त आउट होकर वापस गए और 5वां विकेट गिरा है। स्कोर हम देखें तो अब तक जो बना है 20। नए बल्लेबाज अब इस वक्त आते हुए अजय पाटिल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आला। संघ थोडा अडचणीमध्ये, मजर खान इथून धावा बनणं थोडं कटिंग देखील आहे। षटकार आला की विकेट, डॉट चेंडू देखील भरपूर पाहायला मिळाले। गोलंदाजी देखील चांगली होते, चांगली फलंदाजी होते, मात्र विकेटवर थांबणं गरजेचं आहे, भागीदारी पार्टनरशिप करणं गरजेचं आहे मजर खान। जी बिल्कुल, और ये दोनों बल्लेबाज जो इस वक्त क्रीज पर है, इनके अंदर क्षमता है पार्टनरशिप बनाने की भी और बड़े स्ट्रोक लगाने की भी। अब तक जितना खेल हो उतना ही खेल बचा हुआ है। पहली इनिंग में 15 गेंदों का खेल हुआ है और 15 गेंदे अभी आना बाकी है। आते ही साथ वहां पर बहुत बेहतरीन तरीके से मिडल किया है इस गेंद को अजय पाटिल ने, स्ट्राइक को रोटेट करते हुए सिंगल रन इस गेंद के ऊपर और स्कोर 21। इस ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली, हालांकि एक सिक्सर लगा, लेकिन उसके बाद हम देख रहे हैं कि लगातार अब अच्छी गेंदबाजी हो रही है अजय पाटिल द्वारा, अजय कदम द्वारा। पवन, एक और अच्छी गेंद वहां पर विकेट टू विकेट गेंदबाजी देखने को मिलती हुई। अतिशय जबरदस्त ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता A1 पवन सध्या नक्कीच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील खेळत आहे, कौसा मुंब्रा ट्रॉफी मध्ये देखील खेळत आहे, मात्र आज चॅलेंज स्पोर्ट संघासाठी नक्कीच वेळेवर पोहोचलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। जी बिल्कुल, कल नवी मुंबई प्रीमियर लीग में बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी रही है और 60 रन बनाए उन्होंने, 50 लगाई है कल के दिन। और यहाँ पर हम देख रहे हैं कि आज इस वक्त चैलेंज के लिए खेलते हुए काफी बिजी क्रिकेटर है। बहुत ज्यादा समय लगातार हम देख रहे हैं कि लिया जा रहा है दोनों टीमों की तरफ से। ऑन साइड में वहां पर देखना है, इस बार तेज स्ट्रोक, लेकिन कोई गलती नहीं इस बार की, वहां पर विकेट गिरता हुआ अजय पाटिल की पारी यहां पर समाप्त होती हुई। मजर खान मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते, ज्याने हा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गाजवलं आपल्या नावाने, आणि तिथूनच डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी या खेळाडूला नाव प्रसिद्ध झालं आणि आज तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय आणि नक्कीच टीम थोडी अडचणीमध्ये आहे। मी म्हणेल की एक लेजंड खेळाडू आहे, ओपन करून घेणं गरजेचं होतं चॅलेंज स्पोर्ट संघाला। जी बिल्कुल, डायमंड ऑफ भिवंडी इस वक्त अल्पेश चौधरी बल्लेबाजी के लिए आते हुए, बिल्कुल सही कहा आपने, इस ग्राउंड पर हमेशा अच्छी बल्लेबाजी की उन्होंने, लेकिन भिवंडी का कोई भी ग्राउंड हो हमेशा अच्छी बल्लेबाजी की है, चाहे किसी भी टीम के लिए खेले हो। बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में ये सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ। अब तक ये दोनों टीमों के बीच में 3 मैचेस हुए हैं संदेश, जिसमें से बंटी स्पोर्ट्स ने 2 जीते और चैलेंज स्पोर्ट्स ने 1 जीता है। लेकिन अब देखना है कि बराबरी करने जा रही है चैलेंज, अगर बराबरी करती है तो फिर फाइनल में भी जाएंगी। लेकिन जिस तरह से यहाँ पर बंटी स्पोर्ट्स के गेंदबाजों ने गेंदबाजी की अब तक, बहुत ही कमाल की गेंदबाजी। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, स्कोर अब तक बना है 2-2।
22 6 विकेटें गंवाने के बाद चैलेंज स्पोर्ट्स गेंदबाजी में एक बार फिर से राहुल को बुलाया गया है। पहले ओवर में तो बहुत ही बेहतरीन उनकी गेंदबाजी रही थी, 1 रन देकर 1 विकेट हासिल किया था। एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए अभी भी यहाँ से 12 गेंदों का खेल बचा हुआ है। सामना करते हुए वहां पर पहली गेंद का पवन केने, पहली गेंद वहां पर देखना है, बैकफुट पर जाकर इस गेंद को खेल दिया और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये A1 पवनचा खेळ सुरू झालाय। षटकार राहुल केनेच्या अगेन्स्ट A1 पवन केनेचा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा टावरिंग षटकार पाहायला मिळाला। A1 क्वालिटी का ये बल्लेबाज, A1 स्ट्रोक आता हुआ A1 पवन के बल्ले से 6 रन। फिर से ये गेंद भी जा रही है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 लगातार बहुत ही खूबसूरत सिक्सर आते हुए। क्या बात है, A1 पवन नक्कीच काल खेळलं नाही, मात्र आज संघाला खऱ्या अर्थाने गरज आहे मजर खान, आणि आज त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले। जी बिल्कुल, यहाँ पर लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए पवन केने के बल्ले से पहले 3 ओवर में बंटी स्पोर्ट्स के गेंदबाज छाए रहे थे, लेकिन 2 गेंदे और दोनों ही गेंदों को बाउंड्री के बाहर फेंक दिया वहां पर पवन केने ने। स्कोर अब हम देख सकते हैं कि बहुत ही बेहतरीन नजर आता हुआ 34। अभी भी यहाँ पर खेल बचा हुआ है। अभी भी यहाँ से अगर हम देखें तो पहली इनिंग समाप्ति के लिए 10 गेंदें बची हुई है। राहुल केने, पिछला ओवर तो बहुत ही बेहतरीन रहा था उनका, 1 रन खर्च किए थे और 1 विकेट भी हासिल की थी, लेकिन यहां पर हम देख रहे हैं कि पहली 2 गेंदों पर 12 रन। फिर से ये गेंद भी तो जाएंगी बाउंड्री के बाहर, 3 पर 3 ठोक डाले। मजर खान, जो बंटी स्पोर्ट बोरिवली संघाने जो षडयंत्र रचला होता त्याला कुठेतरी A1 पवन यांनी तोडलेला आहे असं म्हणूया आपण। आल्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले। देखिए, राहुल को गेंदबाजी का पे बुलाने का उनका सही फैसला था, क्योंकि पहले ओवर में तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन जब पवन जैसा बल्लेबाज उनके सामने रहेगा तो फिर कोई भी गेंदबाज रहे, इसी तरह से फिर वो बल्लेबाजी होती है। यहाँ पर जिस तरह से बल्लेबाजी हो रही, पहली 3 गेंदें और 18 रन। A1 पवन आता कडक षटकार देखील मारण्यामध्ये वातडकर ठरलेला आहे, कोणत्याही गोलंदाजाला बग्स देत नाहीये, जबरदस्त कामगिरी। फिर से इस बार लॉन्ग ऑन की दिशा में देखते ही रह गए वहां पर यश पाटिल और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर, मस्तक पे दस्तक, 6 रन। मजर खान, थँक्यू डीजे। मजर खान, इथं माझ्या जोडीला ऑर्गनाइज कमिटी बसली आहे, त्यांची एकच चर्चा सुरू होती। पवन आलाय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजाला 4 चेंडूमध्ये 4 षटकार नक्कीच मारेल, नक्कीच शब्द खरं ठरलाय। क्या बात है, भविष्यवाणी बहुत ज्यादा हो रही है। हमारे पीछे भी कहा जा रहा है कि हो सकता है कि सूरज पाटिल ने जो 6 पर 6 लगाए हैं उनकी बराबरी कर सकते हैं, लेकिन यहाँ पर गेंदबाज की भी तारीफ मैं करूंगा। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी, लेकिन यहाँ पर इस ओवर में पवन के सामने नहीं चल रही है। नक्कीच हवा फक्त जय बजरंग चषक 2023 ची सुरू आहे, आणि सध्या पवन मैदानाच्या आतमध्ये A1 बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संघ अडचणीमध्ये आला, 6 विकेट गमावले चॅलेंज स्पोर्ट संघाने। कमी बघतो आपण असा चॅलेंज स्पोर्ट संघ जास्त विकेट टाकतो, मात्र आज खऱ्या अर्थाने A1 पवन टीम मध्ये जॉईन झाला आणि धावाना लय लूट इथे सुरू झाली आहे। दोनों ही गोरसे के खिलाड़ी है। लेकिन इस बार ये देखिए ये क्रिकेट है, इसीलिए मैं कह रहा था कि वहां पर जो गेंदबाज है ना राहुल, वो भी कमबैक कर सकते हैं, और कमबैक किया है, बोल्ड कर दिया वहां पर पवन को, क्योंकि जानते हैं, थैंक यू डीजे, क्योंकि जानते हैं कि पवन की कमजोरी क्या है। इससे पहले
राहुल की कमजोरी के ऊपर अटैक किया जा रहा था, लेकिन इस बार पवन की कमजोरी के ऊपर अटैक किया है राहुल ने। नक्कीच तोच महेंद्र मागे यांनी उल्लेख केला असेल गोलंदाजा पुढे की तुझ्याकडे कोणता असा हत्यार आहे जिथे पवन आउट होऊ शकतो. मात्र पवनला जो काम दिलं होतं ना मजर खान, तो पूर्णपणे नक्कीच केलेला आहे. आपल्या संघासाठी 4 चेंडू 4 षटकार पाहायला मिळाले. बहुत बढ़िया काम करके इस वक्त वापस लौटते हुए पवन के ने 4 गेंदों पर 4 सिक्सर और एक बहुत ही बेहतरीन पारी खेली है और रन बनाए हैं 25 रन बनाकर वापस लौटते हुए. और टीम का स्कोर हम देख सकते हैं कि 46, 7 विकेटें गंवाने के बाद. एक गेंद अभी भी यहाँ पर बची हुई है इस ओवर में. नए बल्लेबाज आए हैं तुषार शिल्के. आज हम देख रहे हैं कि तुषार काफ़ी लेट आए बल्लेबाजी के लिए, लेकिन ये भी एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. पूरे टूर्नामेंट में सचिन के साथ ओपनिंग की है, लेकिन ये सेमीफाइनल मैच में थोड़ा सा अपने आप को रोक कर रखा है. 46 रन राहुल के ने विकेट लेने के बाद सामना करते हुए इस वक्त नए बल्लेबाज तुषार. फुल टॉस गेंद थी, वहां पर आड़े बल्ले से इस गेंद को खेल दिया. देखना है किशोर मुकादम वहां पर मौजूद है और रन सिर्फ सिंगल इस गेंद के ऊपर. तो ओवर की समाप्ति हो चुकी है, 4 ओवर की समाप्ति और स्कोर अब तक बना है 47. अभी भी यहां से 6 गेंदों का खेल बचा हुआ है पहली इनिंग की समाप्ति के लिए. कितने रन संदेश बनेंगे ये अभी हम बता नहीं सकते, क्योंकि दोनों ही बेहतरीन बल्लेबाज है. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी वहां पर मौजूद है और अभी अभी पहली गेंद का सामना किया था तुषार शिल्के ने. इसके बाद जो मैच होने वाला है वो सिटी इमर्जिंग का मेगा फाइनल मैच रहेगा. (47) संयुक्त स्पोर्ट्स और अद्वित 11 के बीच में सिटी इमर्जिंग का मेगा फाइनल इस मैच के बाद रहेगा. लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए किशोर मुकादम. पहली गेंद वहां पर किशोर की, फिर से फुल टॉस गेंद वहां पर मिली है तुषार को, लेकिन फुल टॉस गेंदों को वहां पर सही तरीके से मिडल नहीं कर पा रहे बल्लेबाज. तो लास्ट ओवर का खेल यहां पर शुरू हुआ है. पहली गेंद वहां पर किशोर की फुल टॉस गेंद थी और सिंगल रन इस गेंद के ऊपर. स्कोर अब 48 पर जा पहुंचा है 7 विकेटें गंवाने के बाद. चैलेंज स्पोर्ट्स 7 विकेटें संदेश गिर चुकी है, लेकिन अभी भी क्रीज पर हम देख रहे हैं कि 2 बेहतरीन बल्लेबाज मौजूद है. नक्कीच मात्र गोलंदाज देखील तितकंच चांगला आहे. किशोर मुकादम चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. और इस बार देखना है वहां पर इस गेंद को हवा में खेल बैठे है अल्पेश चौधरी और एक और अच्छा कैच वहां पर प्रतीक विषय द्वारा. पाडा गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेमघर पाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. तो 8वां विकेट यहां पर गिरा है और डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. पहली 2 गेंदें वहां पर किशोर की, बहुत ही बेहतरीन सिंगल रन और उसके बाद फिर विकेट. स्कोर अभी भी रुका हुआ है 48. 8 विकेट गंवाने के बाद नए बल्लेबाज अब आते हुए अविनाश शिल्के. तुषार शिल्के और अविनाश शिल्के 4 गेंदों में अब देखना यहां से किस तरह से खेल रहेगा. दूसरा सेमीफाइनल ये इस वक्त चलता हुआ जय बजरंग चषक 2023 का. पहला सेमीफाइनल जो रहा था रिद्धि सिद्धि कालेर और धनेश 11 कुक्से के बीच में, जहां पर धनेश 11 कुक्से ने मैच को जीता और फाइनल में पहुंच चुकी है. आते ही साथ वहां पर देखना है क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की है. एक और बेहतरीन डिलीवरी वहां पर किशोर मुकादम इस वक्त लगातार हम देख रहे हैं कि दम दिखाते हुए. स्लॉग ओवर में उतने रन नहीं बन पा रहे, अब तक सिर्फ एक ही रन बना है.
पहली गेंद का सामना कर रहे थे, वहां पर अविनाश फ्रंट फुट को आगे निकालकर ऑन साइड में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन डॉट गेंद। फिर से वहां पर देखना है, सफल होकर खेलने की कोशिश की, गेंद हवा में आए और आउट, विकेट गिरता हुआ वहां पर और अविनाश शिल्के इस वक्त आउट होकर वापस जाते हुए। एम्पायर साफ फैसला बताया कि क्या कुछ हुआ इस गेंद के ऊपर, नॉट आउट दिया है उन्होंने। एक रन इस गेंद के ऊपर। बहुत ज्यादा सफल होकर इस गेंद को फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, शरीर पर जाकर यह गेंद लगी थी। सिंगल रन इस गेंद के ऊपर। स्कोर अब 49 किशोर लगातार हम देख रहे कि अच्छी गेंदबाजी करते हुए। और इस बार देखना है, सीधे बल्ले से खेल दिया इस गेंद को, कोई मौका नहीं, गेंद जाएंगी लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा, जय बजरंग मित्र मंडळाचा चषक। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर इस वक्त तुषार शिल्के के बल्ले से आता हुआ, दंदनाता हुआ सिक्सर। फिर से क्या, फिर से ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर। बिल्कुल लास्ट 2 गेंदों के ऊपर 2 ठोक डाले वहां पर तुषार शिल्के ने। हे झटतय राबतय अभिमन्यू तरे झटतय। तो दूसरा सेमीफाइनल का ये मुकाबला चलता हुआ, पहली इनिंग यहां पर अभी अभी समाप्त हुई और पहले बल्लेबाजी करते हुए चैलेंज स्पोर्ट्स ने रन बनाए हैं 61 और 62 का टारगेट रहेगा बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से के सामने। तुरंत ही फील्डिंग लगानी होगी, खेल को शुरू करना होगा, क्योंकि सिर्फ एक इनिंग के लिए 25 मिनट का वक्त दिया गया है। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। फायनलचा टॉस जो आहे आपण टॉस बॉक्समध्ये मॅचच्या समाप्तीनंतर, यस मदर खान, आपण मॅचच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत फायनलचं, जिथे दोन्ही टीम संयुक्त स्फोट आणि अधिवेत 11 पिंपलगड संघाने देखील तयारीत राहायचं आहे। चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि डगआउटमध्ये बंटी स्पोर्ट बोरिवली टीम संघाने जाऊन बसायचं आहे। चला यश पाटील, आपण चर्चेनंतर करायची आहे, कारण की आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये रवाना व्हायचं आहे आणि चॅलेंज स्पोर्ट टीमने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। एकीकडे पाहतो आपण लेजंड ऑफ भिवंडी, खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला ज्यांनी नवीन संजीवनी दिली आणि एवढं लोकप्रिय बनवणं म्हणजे याचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय विलास पाटील साहेब यांचा संघ आपण पाहतोय। चॅलेंज स्पोर्ट आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिलं आपण निलेश देशले साहेबांचा संघ पाहतोय आपण बंटी स्पोर्ट बोरिवली। तर हा सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट उभं केलं आहे 65 धावाचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या या ऐतिहासिक मैदानावर आपण जय बजरंग चषक 2023 हा शेवटचा सत्र आपण अनुभवतोय। तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे आणि या दोन्ही पंच आपण लगेच रवाना व्हायचं आहे। आणि या मैदानाचा जर विचार केला आपण भादोड टेमगरपाडाचा ऐतिहासिक हा मैदान पाहतोय आपण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि खूप छान अशा गॅलऱ्या पाहतोय आपण। आणि नेहमीच या मैदानावर जर पाहिलं आपण आर के पाटील स्टँड निश्चित पॅक आहे आणि या समोरसुद्धा पाहतोय आपण सर्व सामूहिक गॅलरी सुद्धा आता मात्र पूर्णपणे भरल्या जाईल काही क्षणातच, कारण की जेव्हा अंतिम सामन्याला सुरुवात होईल तर पंच तर आपण लगेच रवाना व्हायचं आहे आणि या सलामी जोडी लगेच पाठवायची आहे। बंटी स्पोर्ट बोरिवली टीमचा कॅप्टन, यानंतर सिटी इमर्जिंगचा आपण पहिला फायनल पाहणार आहोत। तर दोन्ही पंच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना क्षेत्ररक्षण लावले जाते। तर सलामी जोडी पाठवायची आहे बंटी स्पोर्ट बोरिवली टीमचा कॅप्टन, लगेच आपण सलामी जोडी लगेच पाठवायची आहे। 30 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित इथं मात्र सामना जिंकण्यासाठी 62 धावेची आवश्यकता असेल अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला।
सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. चला बंटी स्पोर्ट बोरिवली टीमचा कॅप्टन चला महेंद्र मागे आपण सलामी जोडी लगेच पाठवायची कारण की क्षेत्ररक्षण लावले जात आहे. चॅलेंज स्पोर्ट टीमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग शेवटच्या 2 चेंडूवर पाहिले आपण तुषार शेलके घणाघाती प्रहार आणि त्या 2 षटकारांनी मात्र एक चांगली धावसंख्या उभी करतोय चॅलेंज स्पोर्ट. तर लगेच विनंती असेल बंटी स्पोर्ट बोरिवली टीमचा कॅप्टन अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. तर बबलू आणि ऋतिक पाहतो ही जोडी खेळपट्टीवर आहे. उद्याने डाव्या हातात जोडी कमाल आणि धमाल बॅटिंग केली होती आणि पहिल्या विकेटसाठी मला वाटतं की क्वार्टरमध्ये जबरदस्त पार्टनरशिप केली होती. 58 धावाची भागीदारी आणि त्याचा भागीदारीच्या बळावर मात्र खऱ्या अर्थानं विजय संपादन केला होता आणि आता मात्र तशाच प्रकारची इथं मात्र बॅटिंग करावी लागेल. तर पहिले षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण आर के पाटील स्टँडर्ड टोकाकडनं बॉलर सज्ज होईल. पाहतोय आपण ज्ञानेश्वर शेलके. तर आपण सर्व थांबवायचं आहे आणि लगेच आपण बॉलिंगला सुरुवात करायची आहे. चेंडू कमिटीकडे सोपवायचं आहे. क्वार्टरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहिली होती. 32 धावाची नाबाद खेळी साकारली होती ऋतिक गडद यांनी आणि बबलू यांनी सुद्धा अतिशय चांगली बॅटिंग केली होती. खूप चांगली स्कोरिंग करताना पाहतोय आमचे संदेश पाटील यांचे मोठे बंधू संदीप पाटील. स्वागत आहे आपलं म्हणजेच सँडी गोल्डन फिंगर ऑफ बहादूर टेमगरपाडा. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय ज्ञानेश्वर सुरुवात करतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतोय आपण जय बजरंग चषक 2023चा पॅक क्राऊड मानवी समुद्र पाहतोय आपण आर के पाटील स्टँडमध्ये. पहिला चेंडू राईटमोर द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका पाहतोय पण मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवर एका सिंगल. खातं उघडतोय बॅटर बबलू आपलं आणि टीमचं खातं उघडतोय या एका धावेनी. आता मात्र डावखोर आत्ताचा बॅटर ऋतिक मात्र चांगली बॅटिंग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक डावामध्ये चांगली बॅटिंग छोट्या छोट्या इनिंग का होईना पण आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान देताना फ्रंट लाईन बॉलर चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीमचा पाहतोय आपण ज्ञानेश्वर शेलके मारा करतोय आर के पाटील स्टँडर्ड टोकाकडनं. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू जवळपास ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. बचावनं फक्त चेंडूला पुश केले. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि दरम्यान परत संधी निर्माण झाली होती. ऋतिक यांच्याजवळ आपला स्वतःचा खाता उघडतोय. धावसंख्येत बदल धावसंख्या 2. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहतोय की आपण महेंद्र मागेचा समावेश या टीममध्ये आणि ताकद वाढली असेल बॅटिंगची अजून परत एकदा बंटी स्पोर्ट बोरिवली टीमची. राईटमध्ये विकेट. पुढचा चेंडू याच पात्र ऑन ड्राईप पाहतोय आपण चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. फंबलिंग पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त या चेंडूवर मिळेल एकच सिंगल. पहिल्या 3 चेंडू जर विचार केला आपण चांगली बॉलिंग करतोय. ज्ञानेश्वर शेलके 3 धावा खर्च करतोय. या दोन्ही टीममध्ये यावर्षीचा हंगामाचा जर विचार केला आपण प्रत्येकी 3 वेळेस सामने त्यामधून मात्र 2-1 अशी आघाडी इथं मात्र लीड प्राप्त केलेली आहे. ती म्हणजे बंटी स्पोर्ट बोरिवली टीमने 2 सामन्यात विजय 1 सामन्यात पराभूत आणि आता मात्र सामना जर चॅलेंज स्पोर्टने जिंकलं तर मग बरोबरीत. याच पाहता आडव्याटने फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. परत कॅप शोधून काढण्यात अपयश आले आणि पहिले 4 चेंडूवर 4 सिंगल. मदर जर पाहिला पण अशी जर बॅटिंग केली तर मात्र निश्चित विजय संपादन करणार नाही आहे. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. जी बिल्कुल, यहाँ पर जिस तरह से खेल देखने को मिल रहा है दोनों बल्लेबाज सिंगल में ज़्यादातर अब तक रन आए हैं. निश्चित ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या त्या प्रकारे मारा करतोय ज्ञानेश्वर. चांगला बॉलर म्हणून ओळख आहे. फुल टॉस होता स्लॉक केलंय. हा आलाय पहिला दमदार तुफानी षटकार. धन्यवाद विजय. या मुख्य व्यासपीठावर शुभागमन होता आहे ज्यांच्या माध्यमातून
सामनावीरची ट्रॉफी दिली जात आहे पहिल्या दिवसापासून. शिवसेना शाखा प्रमुख टेमगरपाडा भादवारा पंडित भुईर दादांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मदर पहिलाच चेंडू खराब भेटला आणि स्वीकारले दोन्ही हाताने. काय चांगला फटका पहिला पण स्लॉक केला चेंडूला मिडविकेटच्या वरतून. आणि ज्या षटकाराची निवांत गरज होती टीम बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला. धावसंख्येत भरपडते, धावसंख्या पुढे शकते. आता मात्र जर पाहिले आपण 10 चांगली सुरुवात. आता मात्र 62 धावचा टार्गेट आहे. प्रति षटकामागे 12ची सरासरी पार करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. अजून एक चांगला फटका आहे पण यावेळेस मात्र गॅप अजून काढता आला नाही. डीपमध्ये चेंडू प्रितेश सज्ज आहेत तिथं आणि एक धावीपासून रोखू शकणार नाही बबलू याला. अंतिम चेंडूवर सुद्धा सिंगल पाहिला पण. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल बंटी स्पोर्ट बोरिवली टीमची. कारण की प्रति षटकामागे 12 पॉईंट जवळपास 33ची सरासरी पार करावी लागते पण 11 धावसंख्येवर मदल मारली. आपण संदीप दादा एक विसरून चालता येणार नाही की कारण की महाराष्ट्राचा सर्वात मोठा फिनिशर कोणाला म्हटलं जाते. कधी पण कित्येक सामने आपण पाहिले असेल या 8 ते 10 वर्षात. धनेश टीमकडून जेव्हा खेळताना निश्चित 75% सामने जिंकून देणारा हा सर्वात मोठा फिनिशर. तर आपण वेळ कमी घ्या. चॅलेंज स्पोर्ट टीमचा कॅप्टन टीम मिटिंग जास्त घेऊ नका कारण की पाहतोय की आपण वेळ कमी आहे आणि यानंतर 2 अंतिम सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतोय आपण. सिटी इमर्जिंग आणि BC4च्या माध्यमातून. आणि यावर्षी मात्र प्रत्येक टीमची अहमद खान चांगली कामगिरी पाहतोय आपण आतापर्यंत. म्हणजे एकाच टीमची दावेदारी मात्र पेश करता आली नाही पण तरी पण धनेश मी उल्लेख केल्याप्रमाणे की नंबर 1वर रँक करतोय. मोस्ट वेलकम. या मुख्य व्यासपीठावर राहुल नाईक दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोबतच रवी मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे राहुल नाईक साहेबांच्या माध्यमातून. निश्चित कमिंग सून याच मैदानावर येणाऱ्या 13 जानेवारीपासून 9000 चषक 2023 भव्य दिव्य असं आयोजन आणि ही स्पर्धा असेल सिटी इमर्जिंग ट्रॉफी. चला आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे. चॅलेंज स्पोर्ट टीमचा कॅप्टन आपल्याला फर्स्ट सूचना देताना येते मात्र पंच अल्पेश दादा चला सहकार्य करायचं आहे. देखिए चैलेंज स्पोर्ट्स प्लीज समय में सहयोग करना है, तुरंत ही खेल को शुरू करना है. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर अब तक बना है 11 रन. तर वेळेचं भान ठेवायचं आहे आपण कारण की सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय त्याचा आपण पालन. अल्पेश दादा प्लीज आपण सहकार्य करायचे. आयोजकाच्या माध्यमातून पहिली सूचना मिळते की नंतर आपल्याला धावाची पेनल्टी लावण्यात येईल. देखिए प्लीज समय में सहयोग करना है. अब यहाँ से ऑर्गेनाइजिंग कमेटी का ये कहना है कि सीधा पैनलाइज किया जाएगा. तर खूप मोठी चर्चा पाहिली आपण. त्यानंतर मात्र चेंडू सोपवला इथं मात्र पवन यांच्याकडे आणि खूप चांगली रणनीती म्हणता येईल. इथं मात्र पवन एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि खूप चांगली बॉलिंगसुद्धा करतोय. त्यांच्या हातात चेंडू सोपवले. चला अजून आपण वेळ जास्त घेत आहेत. सातत्याने या सूचना करणंसुद्धा योग्य नसतात. गोलंदाज पवन केने स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी अँड या टोकाकडनं सज्ज होते बॉलिंग करण्यासाठी. समोर बॅटर पाहतोय आपण बबलू. सज्ज होताना पवनचा पहिला चेंडूवर अतिशय चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि लॉंगली बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. थैंक यू डीजे. बहुत बेहतरीन स्ट्रोक वहाँ पर इस वक्त कल्पेश बबलू के बल्ले से आता हुआ. पवन की पहली गेंद और इस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में भेज दिया वहाँ पर बल्लेबाज ने. चौके की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 15 पर. अजून एक हा फटका चांगला आहे पण यावेळेस माझा प्लेसमेंट ठीक नाही आहे.
बॅकवर्ड स्कोर लेगकडे पाहतोय आपण. टीमचा कॅप्टन सचिन भोईर उभा होता आणि त्यापूर्वी मात्र एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बबलू. धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण धावसंख्या 16. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहतोय आपण मदर खान, ज्या प्रकारे सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळाली. बिल्कुल यहाँ पर अच्छी शुरुआत मिली है. जिस तरह से कल्पेश बबलू बल्लेबाजी कर रहे, 14 रन बनाकर खेले और ऋतिक अब तक 2 रन बनाए उन्होंने. याच पात्र हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही आहे. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र ऋतिक चांगली रणनीतीचा वापर करतोय. फक्त बबलूला स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय आणि कारण की बबलू चांगली बॅटिंग करतोय. ऋतिक घड़क, कल्पेश बबलू, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी ये रही है पूरे टूर्नामेंट में. और जिस तरह से पिछला जो मैच रहा था इनका बंटी स्पोर्ट्स और एसके का जो मैच रहा था उसमें तो गजब की एक पार्टनरशिप की थी और ऋतिक घड़क ने क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी. आणि तिथं 58 धावाची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप होती आणि त्यामध्ये 30 धावाचा वाटा होता बबलू यांचं पवनकीने. A1 पवन का म्हटलं जाते, दाखवून दिलं सातत्याने. चांगला चेंडू होता. आपण तेवढंच प्रकारे हा फक्त पुश केला आहे. धोका झाला होता तिथं पण मात्र अचूक थ्रो लागत नाही आहे आणि एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना बबलू. चांगली वापशी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र लागोपाठ 3 चेंडूवर 3 सिंगल खर्च करतोय पवनकेने. बिल्कुल यहाँ पर हम देख रहे हैं कि अब अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है पवन द्वारा. आज पवन ने बल्लेबाजी भी में कमाल का स्ट्रोक लगाया, एक से बढ़कर एक स्ट्रोक लगाए उन्होंने. 4 गेंदों पर जो 4 सिक्सर लगाए थे. आता मात्र बॉलिंगसुद्धा अतिशय चांगली करताना पवनकेने. याच पाता फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये आहे पण तिथून मात्र क्षेत्ररक्षक दुरून आलाय. थ्रो करतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. आतापर्यंत जर पाहिलं आपण चांगली बॉलिंग म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र सुरेख बॉलिंग करताना पवनकेने. 62 धावाचं टार्गेट आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण बबलूसाठी, कारण की चांगली बॅटिंग करतोय बबलू टीमसाठी. पवनकेने सज्ज होताना परत स्टार ऑफ क्रिकेट टेनिस. या स्वतः फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. ब्रेक थ्रू म्हणून देतोय पवनकेने. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. आज खेळू चला, बघू चला, जय बजरंग. तो विकेट यहाँ पर गिरा और इस वक्त आउट होकर वापस लौटते हुए कल्पेश बबलू. क्या बेहतरीन ओवर रहा यहाँ पर. ओवर की शुरुआत में एक बाउंड्री आई लेकिन ओवर की समाप्ति पर विकेट हासिल किया वहाँ पर A1 पवन ने. कल्पेश बबलू इस वक्त आउट होकर वापस गए और स्कोर हम देखें तो 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 19. और अब बल्लेबाजी के लिए इस वक्त आते हुए महेंद्र मागे, महाराष्ट्र के नंबर 1 फिनिशर महेंद्र मागे. आणि जिथं आता मात्र ज्या बॅटरची आपण काहीच्या पाठीराखी वाट पाहतो की महेंद्र मागे यांची बॅटिंग पाहायला आवडतात, तो झाला आहे महेंद्र मागे. मग टार्गेट किती हे पाहत नाही, त्याच्यासमोर तो लक्ष काय आणि काय त्याच्या मनात जिद्द आहे हे ते सातत्याने दाखवतोय. चला आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे. चॅलेंज स्पोर्ट टीमचा कॅप्टन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 19 आहे. अजून मात्र संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. शेवटी मात्र संघनायकांनी निश्चय केला की चेंडू मात्र प्रितेश पाटील यांच्याकडे सोपवला आहे. आर के पाटील अँड्याटोकाकडनं मारा करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, टेमगरपाडा आणि भादोडच्या या ऐतिहासिक मैदानावर आपण जय बजरंग चषक 2023 हा सेमीफायनलचा मोठा सामना पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं आयोजकाच्या माध्यमातून स्वागत आहे. सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना आतापर्यंत जर पाहिलं आपण पवनकिनीच्या षटकामध्ये आणि ही जोडी मात्र सर्वोत्कृष्ट आहे बंटी स्पोर्ट बॉलिवूड टीमची. पहिला चेंडू मात्र निश्चित लाईन कुठे हे चेक करतील. चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू होता आणि इथं मात्र चांगली सुरुवात करतोय प्रितेश पाटील, मॅन फॉर दापोडे. बीडताना दापोडे टीमचा हा ग्रामीणचा एक स्टार खेळाडू आता मात्र सिटी क्रिकेटच्या माध्यमातून चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व करताना पाहतोय आपण. उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून.
यावेळेस पात्र अप्रतिम चेंडू होता. आता मात्र निश्चित प्रितेश पाटील याला लाईन आणि लेन्स सापडलेली आहे. अतिशय चांगली बॉलिंग इथं मात्र करताना. आणि मदर खान म्हणतात तुम्हाला जर 2 चेंडू निधाव टाकायचे असेल तर तुमच्याकडचे सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागेल. तेच कार्य करतो इथं मात्र गोलंदाज प्रितेश पाटील. सुपर हिट बॉलिंग करताना पहिल्या 2 चेंडूवर. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर हम देख रहे हैं प्रितेश पाटिल द्वारा लगातार 2 गेंदों के ऊपर वहां पर बिट करा दिया बल्लेबाज को. यावेळेस पाहता कडक के उंच 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 आणि पत्रात तोड फटका. खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर इस वक्त आता हुआ ऋतिक घड़क के बल्ले से लगातार 2 गेंदे डॉट और इस बार क्या बेहतरीन स्ट्रोक लगाया है. गेंद को बाउंड्री के बाहर फेंक दिया है 6 रनों के लिए. ऋतिक गडद आडनाव आहे पण कडक मारतोय फटका. 3 चेंडूमध्ये एकच षटका मारलाय पण लय सॉलिड मारलाय. षटकांनी धावसंख्येत भरपडते धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 25. चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल इथं मात्र टीम बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला. परत प्रितेश पाटील यांच्यावर आता मात्र षटकांनी दबाव टाकलाय बॅटर ऋतिक यांनी. एक उच्च कोटीचा डावखुरा बॅटर पाहतोय आपण. यावेळेस पात्र हेलिकॉप्टर उडायचा होता बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं फाईट पाहतोय आपण. निश्चित हा चेंडू जर सोडून दिला असता मदर खान तर क्वचित पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला असता. पण षटकार किंवा चौकार मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू खेळून बसलाय आणि तो चेंडू झालाय निर्धाव. चांगली वापसी बिल्कुल. करताना. बहुत ज़्यादा बाहर की तरफ ये गेंद रही थी वहाँ पर प्रितेश पाटिल की. शॉट सिलेक्शन जो है ना वो बहुत ही महत्वपूर्ण है क्रिकेट में, वही देखने को मिला यहाँ पर. आणि खूप कमी वेळेस पाहतो की आपण महेंद्र मागे सारखा बॅटर क्रमांक 3 वर येतोय. कमीत कमी तो 6 किंवा 5 या क्रमांकावर बॅटिंगला येतोय. पण यावेळेस मात्र की सामना किती मोठा आहे आणि त्याची अहमियत समजून बॅटिंगला आलाय तो. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र परत अतिशय सुरेख होता. लेट कटर पाहायला मिळालं. हवेमध्ये स्विंग होताना आणि पंचाचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे पंचाची भूमिका पार पाडतोय या सामन्यामध्ये. प्रल्हाद पाटील सरांकडे खूप मोठा अनुभव आहे. अतिशय अप्रतिम हा चेंडू होता. आता मात्र या चेंडू षटका जर विचारला 4 चेंडू अतिशय चांगले टाकले. 1 चेंडू शॉट भेटला होता आणि त्याचा रूपांतर षटकाने केला होता ऋतिक यांनी. जी बिल्कुल, यहाँ पर बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है. पहली 2 गेंदे डॉट, उसके बाद सिक्सर, फिर से डॉट. निश्चित जर विचार केला आपण तर जेव्हा खेळत होता विकेट किपर बॅटर म्हणून ज्याचं नाव होता नंबर 1 विकेट किपिंगची भूमिका पार पाडायचा प्रल्हाद पाटील सर आज मात्र पंचची भूमिकेमध्ये अतिशय छान कामगिरी करताना. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. 4 वाजून 11 मिनिटं झाले. 2 फायनल होणं बाकी आहे. आता जर गोलंदाजाजवळ कोणी आला सरळ पेनल्टी लावली जाईल, लक्ष असू द्या. सज्ज होताना यावेळेस पात्र अजून एक अप्रतिम बुलबुल या बॉलिंग पाहतोय आपण. एकाच चेंडूचा अपवाद जर वगळला तर प्रितेश पाटील यांनी नो डाऊट टीमला खूप चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जायचं. फक्त गोलंदाजी करण्यासाठी आपण जायचं तिथे. एकत्र जमा होऊ नका आपण प्लीज. बहुत ही शानदार गेंदबाजी देखने को मिली है पिछले ओवर में प्रितेश पाटिल द्वारा. देखिए अगर कोई बल्लेबाज 5 गेंदे डॉट करता है और फिर सिक्सर लगता है तो फिर उसका वो सिक्सर लगाकर मैं नहीं मानता हूँ कि कोई फ़ायदा होने वाला है. खास करके ये 5-5 ओवर के मैच में शानदार गेंदबाजी देखने को मिली है. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर अब तक जो बना है 25. अब यहाँ से 12 गेंदे बची हुई और जीतने के लिए रन है 37. 12 गेंदे और 37 रन. आणि जिथं मदर खान आता मात्र कठीण आव्हान असेल कारण की 12 चेंडूमध्ये पाहतो की आपण चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत नाही आहे पण करूया आपण या इनिंगमध्ये कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन मदर खान यांना. थैंक यू पवार सर. तो 3 ओवर का खेल यहाँ पर ख़त्म हो चुका और स्कोर अब बना है 25 रन. पवन आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्वात थांबवायचं आहे आणि वेळ कमी घ्या. पण सातत्याने मी तुम्हाला सूचना करते. बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है इस वक्त चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से. गेंदबाजी में एक बार फिर से आते हुए पवन केने सामना करेंगे महेंद्र मागे. 12 गेंदे और जीतने के लिए रन है 37. पहली गेंद वहां पर देखना है. पिक के स्ट्रोक खेला है और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. अतिशय चांगला शॉट पाहिला पण फाईन ग्लान्सचा पटका होता आणि खाली क्षेत्रामध्ये आणि महेंद्र मागे यांनी सुरुवात केली चौकारांनी.
तो शुरुआत तो यहाँ पर बहुत ही बेहतरीन होती हुई पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगी है, और वैसे भी जब पवन केने का पहला ओवर था उसमें भी बाउंड्री लगी थी, और यहाँ पर ये सिक्सर आता हुआ महेंद्र मागे के बल्ले से बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। कर गौरव खिलाडूचा मान विजेत्यांचा इथं होतो या सन्मान जय बजरंग मित्र मंडळ टेमकर पाडा भातवड गावाची शान थँक यू डीजे। मदर आहे एकच सांगेन महेंद्र मागेसाठी आणि जिथं भिवंडीतले 2 दिग्गज एक भावेश पवार त्यानंतर महेंद्र मागे दोन्ही नंबर 1 टॉपवर आहे लोकप्रियच्या बाबतीत एवढं छान बॅटिंग करतोय तो। 10 गेंदे बची और जीतने के लिए रन अब यहाँ से है 27। फिर से वहां पर बड़े हिट की तरफ गए थे, लेकिन इस बार बहुत ही बेहतरीन गेंद रही है पवन केने। ये भी तो पवन केने, भले ही वहां पर महाराष्ट्र के नंबर 1 फिनिशर महेंद्र मागे, लेकिन A1 पवन भी तो सामने अच्छा बैटल देखने को मिलता हुआ। पहली 2 गेंदों के ऊपर 10 रन, लेकिन इस बार डॉट गेंद। अगदी बरोबर उल्लेख केला आपण दोन्ही स्टार आहेत पण एकाला इथे मात्र पराभूत व्हावं लागेल, कुठला स्टार पराभूत होईल। इस बार देखना है गेंद हवा में, गेंद के नीचे वहां पर खिलाड़ी आते हुए, और कोई गलती नहीं की वंडर बॉय शेलार ने विकेट गिरता हुआ महेंद्र मागे का बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसी है। महेंद्र मागे जो इस स्थिति में बहुत ही खतरनाक बल्लेबाज है और अच्छी बल्लेबाजी कर भी रहे थे, बहुत ज्यादा ऊपर की तरफ खेल बैठे थे, लेकिन कमाल का कैच वहां पर सचिन भोईर द्वारा। आणि जिथं शेवटी मात्र विजय संपादन केला या चेंडूवर तो पवन केने यांनी, कारण की उल्लेख केला तर आपण दोन्ही स्टार आहेत आणि आता मात्र मोठा धक्का बसलाय। नवीन बॅटर पाहतोय आपण, अजून एक चांगला बॅटर आहे पण इथे मात्र भूमिका चांगली पार पाडावी लागेल। वंडर बॉय ऑफ टेमघर पाडा गावाचा हा एक अतिशय उच्च कोटीचा बॅटर आहे, पण A1 पवन इथं मात्र अतिशय अप्रतिम वापसी करताना पहिल्या 2 चेंडूवर 10 का दम, त्यानंतर मात्र सुरेख वापसी। जी बिल्कुल, अब अच्छी गेंदबाजी देखने को मिली है। नए बल्लेबाज आए हैं यश पाटिल, क्या बेहतरीन बल्लेबाजी रही थी यश पाटिल की भी एसके के सामने। अब यहाँ से जो रन चाहिए 27 रन अभी भी चाहिए, लेकिन गेंदें अब कम हो चुकी है, 8 गेंदें बची हुई और जीतने के लिए रन है 27। नए बल्लेबाज आए हैं यश पाटिल। अब ये जो जोड़ी है ना पवार सर, ऋतिक घड़क और यश पाटिल की बहुत ही अहम जोड़ी है इस मैच में। इस बार पवन की ये गेंद देखना है, वहां पर बहुत ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई वाइड गेंद इस बार रही है, अतिरिक्त रन इस गेंद के ऊपर आता हुआ। इस बार अच्छी तरीके से वहां पर हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाने की कोशिश की, लेकिन उतना एलिवेशन नहीं दिया। उसी बीच वहां पर देखना क्या कुछ होता है, आउट, विकेट गिरता हुआ वहां पर, और ऋतिक घड़क इस वक्त आउट होकर वापस लौटते हुए। आहे नावातच त्यांच्या धडक आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक। तो एक और विकेट गिरता हुआ यहाँ बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुक्से का, ऋतिक घड़क आउट होकर वापस जाते हुए, और नए बल्लेबाज अब आ रहे हैं उनकी जगह लेने के लिए किशोर मुकादम। शानदार ओवर अब घटता हुआ यहाँ पर पवन केने का, पहली 2 गेंदों के ऊपर 10 रन, उसके बाद फिर विकेट निकाला है महेंद्र मागे का, उसके बाद लगातार अच्छी गेंदबाजी। अब इक्वेशन हम देख सकते हैं, यहाँ से 25 रन चाहिए बची हुई 7 गेंदों में। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद वहां पर लेग स्टंप पर इस गेंद को रखा था और ऑन साइड में खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने। लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ और ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति, स्कोर 38। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। सिटी इमर्जिंगचा पहिला फायनल जो होणार आहे त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचे। संयुक्त स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण नक्कीच व्यासपीठावर यायचं, जो टॉस बॉक्स आहे तिथेच आपण टॉस करणार आहोत, आणि अद्वैत 11 पिंपलघर टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे। आपण टॉस जो आहे करण्याची तयारी करत आहोत, आपण यायचे। आपण 6 गेंदे और जीतने के लिए रन अब यहां से है 24।
लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए अब योगेश भालेकर को बुलाया जा रहा है। लास्ट ओवर का खेल शुरू होता हुआ और गेंदबाजी में योगेश भालेकर 6 गेंदे और 24 रन सामना करेंगे। पहली गेंद का वहां पर यश पाटिल। पहली गेंद वहां पर देखना है, बहुत ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश की थी और ये देखिए डायरेक्ट हिट और सुपर हिट हो गई इस वक्त योगेश भालेकर। बड़ा विकेट एक बार फिर से गिरता हुआ यश पाटिल आउट होकर वापस लौटते हुए। टेमघरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक। टेमघरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक। सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक। सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक। तो विकेट यहां पर गिरा है, रनआउट होकर वापस गए हैं बल्लेबाज। नए बल्लेबाज अब इस वक्त प्रतीक विषय। 5 गेंदे और 24 रन। और इस बार देखना है वहां पर इस गेंद को खेल दिया है, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस वक्त किशोर मुकादम के बल्ले से आता हुआ मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई है 6 रनों के लिए। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा। भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा। भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर इस वक्त किशोर मुकादम के बल्ले से आया है 6 रन। अब यहां पर इक्वेशन हम देख सकते हैं कि गेंदें बची हुई है 4 और रन चाहिए 18। इस बार देखना है वहां पर योगेश की ये गेंद बहुत ज्यादा बाहर की तरफ। बल्लेबाज का पीछा करने की कोशिश कर रहे थे क्योंकि किशोर जो बहुत ज्यादा बाहर की तरफ निकल गए, लेकिन यहां पर जो गेंद की उन्होंने बहुत ज्यादा बाहर की तरफ कर बैठे थे। वाइड गेंद, 1 रन अब और स्कोर में जुड़ता हुआ। फिर से वहां पर देखना है, लगातार 2 वाइड गेंदे। इस तरह से अगर आप गेंदबाजी करेंगे तो फिर ठीक नहीं रहेगा चैलेंज स्पोर्ट्स के लिए। अब यहां से इक्वेशन 2 रन ये वाइड के आ चुके और अब 16 रन चाहिए बची हुई 4 गेंदों में। फिर से वहां पर देखना है, स्लाइस किया था पूरी तरह से, अपने बल्ले को रोल किया था वहां पर बल्लेबाज ने। शायद अगर ये गेंद को छोड़ देते ना किशोर तो ये गेंद भी वाइड ही रहती, क्योंकि ये भी बहुत ज़्यादा बाहर की तरफ थी और बहुत दूर से इस गेंद को खेला था वहां पर बल्लेबाज ने। स्लाइस करने की कोशिश की थी और बल्ले का बाहरी सिरा लगा, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग रही है केतन घरत की। डॉट गेंद ये 3-16। अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। क्या बेहतरीन मुकाबला इस वक्त चलता हुआ। ऐसे ही और भी वीडियोस के लिए फिर से चैनल वहां को पर देखना है, सब्सक्राइब करो ये और गेंद बेल भी आइकन को वाइड। दबाना बिल्कुल मत भूलना। लगातार बचने की कोशिश की जा रही है पवार सर। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बहुत ज्यादा बिल्कुल मत ऑप्शन से भूलना। बाहर गेंदों को रख रहे वहां पर योगेश भालेकर। अब तक इस ओवर में ऐसे ही 3 और वाइड भी गेंदें वीडियोस के की है लिए उन्होंने। चैनल को फिर से वहां पर देखना है, इस बार गेंद हवा में और विकेट गिरता हुआ। पारी समाप्त होती हुई इस वक्त किशोर मुकादम की। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा। भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा। तो विकेट यहां पर गिरा है और वापस जाते हुए किशोर मुकादम। अब यहां से 2 गेंदें बची हुई और जीतने के लिए रन जो है वो है 15। 2-15 का अब यहां से इक्वेशन। अब यहां से तो चैलेंज स्पोर्ट्स इस मैच को नहीं हार सकती अगर गेंदबाज कोई गलती नहीं करे तो।
आज मित्रांनो फायनलचा दिवस आहे आणि नक्कीच या व्यासपीठावर शुभ आगमन श्रीनाथ पाटील आमचे अंकल ज्यांनी सिटी इमर्जन्सीसाठी सेकंड प्राइज जो आहे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि त्यांचं या व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे अंकल. आते ही साथ वहां पर ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन गेंद की लाइन जो है वो बहुत ज़्यादा बाहर की तरफ. लगातार हम देख रहे हैं कि वाइड गेंदे हो रही है इस ओवर में, 4 वाइड गेंदे, लेकिन विकेट भी तो निकाल रहे हैं यहाँ पर योगेश. और इस बार देखना है वहां पर इस गेंद को खेल दिया और ये जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. परसक चौकार षटकारांची ही तो होणार झुंज संघांची. परसक चौकार षटकारांची ही तो होणार झुंज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. 2 फायनल खेळवायचे आहेत. चॅलेंज एक- स्पोर्ट भिवंडी. एक गेंद बची हुई है, रन अब यहां से है 8, 1-8. शॉर्ट आर्म पुल लगा है इस गेंद के ऊपर, अलोंग दी कारपेट खेल दिया और इसी के साथ चैलेंज स्पोर्ट्स जय बजरंग चषक 2023 के फाइनल में पहुंचती हुई. हार्ड लक बंटी स्पोर्ट्स, हार्ड लक नीलेश देशले.